परवाच आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राने बातमी ऐकली की अनिल देशमुखांचे सुपुत्र हे अनिल देशमुखांच्या ऐवजी काटोल विधानसभा क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत ह्या वर्षी निवडणूक लढवणार आणि संपूर्ण प्रकाश झोत या बातमीकडे जात असल्यामुळे अनिल देशमुखांनी त्यानिमित्ताने काही आरोप हे केलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत आणि मी तर असं म्हणेल की आता नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ अनिल देशमुखांवर आलेली आहे। म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघावर डोळा ठेवून खोटे आरोप देवेंद्र फडणवीसांवर करत आहेत आणि म्हणून या आरोपांमध्ये काहीही तथ्य त्या निमित्ताने नक्कीच नाही आहे। मागील 1.5 वर्षापासून ते शांत बसले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर स्वतःकडे मतदारसंघ उरलेला नसल्यामुळे ज्यांच्या विरोधात लढायचं आहे त्यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप करून काही थोडी मीडियाची स्पेस घेण्याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न अनिल देशमुखांनी त्या निमित्ताने केला आहे आणि त्या आरोपांमध्ये काहीही नक्कीच तथ्य नाही आहे।